नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube कुणबी नोंदी रद्द करून मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर पुन्हा हल्लाबोल करत काँग्रेसवर देखील निशाणा साधला। सरकारचा तिरस्कार येतोय आता, तो वाढू देऊ नका। शेतकरी, मुस्लिम, ओबीसी मध्ये प्रचंड तिरस्कार आहे असे सुनावत काँग्रेसला देखील निशाणा साधत बोटावर मोजण्या इतके काँग्रेस राहिले आहे, तीही संपवू नका असा टोला वडेट्टीवारांना लगावला आहे। ते सांगलीच्या कडेगाव मध्ये बोलत होते। मराठा समाजाचा पुन्हा मुंबईला जाण्याचा देखील विचार आहे। मला अनेक मराठा नेत्यांचे फोन येतात, आमदार खासदार फोन करून तुम्ही म्हणताय ते पटतंय असे सांगत आहेत, असं देखील जरांगे पाटलांनी सांगितलं आहे। तसेच सरकार उपसमितीची किती बैठक घेणार, अजून समाजाला काय देताय तुम्ही? मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबांसाठी ऊर्जा खात्याचा साधा एक GR काढता आला नाही। सरकारला काय नाक उचलून फडणवीस बोलणार आहेत असा सवाल देखील केला आहे। वडेट्टीवार यांना माझ्यावर बोलायला राहुल गांधींनी सांगितलं आहे का तुम्हाला, असा सवाल करत बोटावर मोजण्या इतके काँग्रेस राहिले आहे, तीही संपवू नका अशी खोचक टीका देखील जरांगे पाटील यांनी केली। आणि तू काय करत होता आता? भाऊ तेच करीत होता, सत्यच होता तेव्हा। हे काम सांगितलं का राहुल गांधीने? आता मराठ्याच्या इकडं काडी लावायची? अरे गेले खड्ड्यात तुम्ही सगळे, नीट वागा ना। 4-2 जणांमुळे बरं चाललंय त्याच्यात। ते अमित देशमुख साहेब येतं, इकडं ते थोरात साहेब येतं, चव्हाण साहेब येतं, तिकडे ते सपकाळ साहेब येतं, नाना पटोले साहेब येत, बरं चाललंय। कशाला हीच की तू खेळ? ते राहुल गांधी हे सांगितलं का मराठीच्या विरोधात बोल म्हणून? राहिले काँग्रेस बोटावर सुद्धा मदत करायला नाही काँग्रेस आणि बेसराव। कशाला घाल तू खड्ड्यात? नीट राह ना, तू कितीही बोलला तरी मी आरक्षण घेणारच आहे। काँग्रेस कशाला डुबी तू? राहुल गांधीने हे दांदा झाला धरला काय आता? त्याला म्हणा माया नाद लागून बरं त्या राहुल गांधीला, फेहुल गांधीला मी सगळ्या टोप्या उलट्या सुलट्या करीत असतो। चलो, धन्यवाद। एकनाथ शिंदे साहेब तुमच्या बाजूला असं भूमिका घेताना दिसत आहेत, मग बीजेपीचे मंत्री किंवा त्यांच्याकडे जी खाते आहेत तिथूनच चांगलं होईल ना? चांगलं होईल ना मराठ्याचं? चांगलं होईल ना? तशाने चांगलं तर होऊन द्यायचं ना भाऊ, चांगलं नाही होऊन द्यायचं। मराठी फक्त प्रचार करायला ठेवायचे, पॉम्पलेट चिटकायला, यांच्या गाड्या भरून आणायला सभेसाठी। मोठे नाही होऊन द्यायचे, पैशावले लेकर बाळ होऊन द्यायचे नाही माझ्या मराठीचे। ऊर्जा खातं यांच्याकडे नाही GR काढला, आणि त्यांनी जरी GR काढला प्रताप सरनाईकांनी, पोरांना कुठं ऑर्डर दिल्यात नवीन? आणखी नवीन पोरांना ऑर्डर कुठं दिल्यात? सॉरी, MIDC ST महामंडळात दिल्यात, MIDC कुठे दिल्यात? जागा बघत होत म्हणले आणखी खाली किती आहेत। आता आम्हाला खालच्या देतात का वरच्या देतात कोणाला माहित? खाली लय देणं असतं त्यांचं तावात, खालचं वरचं मधलं देतात का? व्हा इतकं नाही हिनवायचं एखाद्या जातीला। 2014 पासूनचे पोर आहेत ACBCचे AWचे, नोकऱ्या देण्यात त्याला कराल तुम्ही काय सत्ता काय तुमची माज मला उतरायचा। आता मी सोडतच नाही तुम्हाला, चूक नाही सुधारली ना तुम्हाला नाही सोडित मी आता। पण उठसूट भारतीय जनता पार्टीवर टीका करणं किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल खालच्या पातळीवरती बोलणं हे जरांगे पाटलांचं अतिशय चुकीचं आहे, असं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन म्हणतात। आता हे कोण आलंय मधीच? बनसोळ नवनाथ बन भाजपचे मुख्य प्रवक्ते ती फिदी काय कोण आहे ते मला नाही माहिती, नवीन जाऊन द्या असं कोणी काय कळत आहे बोचा? अधिकारी झाला, पेपर फोडून झालेला अधिकारी का तू? तो कालपासून स्तुती करतो, तुला अक्कलच आहे नाही? तो कालपासून स्तुती करतोय की तुम्हाला एक स्टेटस असतं, तुमची एक दर्जा असतो, तुम्ही बुद्धीचा वापर करून शिकलेला असतात, कोणत्या मंत्र्याच्या उपकाराने तुम्ही लागलेला नसतात। जे खरं असं ते करावं, मराठ्याच्या भानगडीत पडू नको, प्रवक्ता वकिली करू नको, दलाली करायचं काम तुमचं नाहीये, तुमचं अधिकाऱ्यांचं। तुमच्या पोस्ट काय ह्या भागात तुम्ही पत्र दिलं नाही, आणि मग काय ते NICवर कम काढल्या होत्या? मग आधी त्याच पत्राच्या आधारे काढल्या होत्या ना, त्याच पत्राच्या आधारे रद्द झालं ना। आता त्याचं कुणबी प्रमाणपत्र नाही कसं काय म्हणतो तू? मीडियाला कसं काय आलं? कोणत्या मंत्र्यांनी घ्यायचं सांगितलं तुला? बावनकुळ्यात फोन करतो, खोलात जाऊ नका फडणवीस साहेब,
मराठ्यांच्या बद्दल खोलात जाऊ नका, तुम्हाला लय जड जाईल. तुम्ही चूक मान्य करा आणि दुरुस्त करायच्या मागे लागा. जसं की उदय सामंत साहेब म्हणलेत, आम्ही आमची चूक शिरसाटणी केलेली सुधारणार आहे. संपलं आमचं आणि त्यांचं, अजूनही वेळ गेलेली आहे. संपलं आमचं आणि त्यांचं. आम्हाला काय देणं घेणं मग त्यांना बोलायचं. नवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.